जीव गेला तरीही चालेल पण नवरात्रीचा उपवास या 3 स्त्रियांनी चुकूनही करू नका. 99% स्त्रियांना माहित नाही. लक्ष्मी साथ सोडून जाईल, घरात गरिबी येईल. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आता आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यावर्षी 22 सप्टेंबर 2025 पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. नवरात्रीचा सण हा स्वच्छता, सात्विकता आणि पवित्रतेचं प्रतीक आहे. वर्षभरात एकूण 4 नवरात्र येतात. यामध्ये 2 गुप्त नवरात्र असतात आणि 2 नवरात्र आपण प्रत्यक्षात साजरा करतो. चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र. दरवर्षी शारदीय नवरात्र ही अगदी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये अनेक जणांच्या घरात घट बसवतात. देवी विराजमान झालेली असते आणि या दरम्यान घरातील प्रत्येक स्त्री देवीची मनोभावे पूजा, आराधना, सेवा आणि उपासना करत असते. यावर्षी 2025 मध्ये जी शारदीय नवरात्र येणार आहे ती खूप खास असणार आहे, कारण यावेळी नवरात्र ही फक्त 9 दिवस चालणार नाही, तर पूर्ण 10 दिवस चालणार आहे. हा एक दुर्मिळ योगायोग आहे जो अत्यंत शुभ मानला जातो. पंचांगानुसार यावर्षी शारदीय नवरात्र 22 सप्टेंबर 2025 पासून सुरू होईल आणि 2 ऑक्टोबर 2025 रोजी दुर्गा विसर्जन आणि विजयादशमीने संपेल. यावर्षी नवरात्र 10 दिवस चालणार आहे, कारण तृतीया तिथी 2 दिवस येणार आहे, 24 आणि 25 सप्टेंबर. म्हणूनच यावेळी महाअष्टमी 1 ऑक्टोबर 2025 रोजी असेल. या दिवशी दुर्गा देवीचे शेवटचं रूप मां सिद्धिदात्री यांची पूजा केली जाईल. तसेच या दिवशी बऱ्याच घरांमध्ये कन्यापूजन, भंडारा आणि हवन यासारखे विधी सुद्धा केले जातील. ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीची तिथी वाढणे हे खूप शुभ मानले जाते आणि तिथी कमी होणे हे अशुभ लक्षण समजले जाते. त्यामुळे यंदाचा काळ हा खूप शुभ असेल असं मानलं जातं. देश आणि जगासाठी दुर्गा देवी समृद्धी, सुख आणि ऐश्वर्य घेऊन येईल. त्यामुळे लोकांच्या जीवनात भरभरून आनंद आणि सकारात्मकता येईल. या नवरात्रीमध्ये तुम्ही घरामध्ये घटस्थापना करत नसाल, नवरात्रीचे उपवास करत नसाल, तरीही दुर्गा देवीची, जगदंबेची, आपल्या कुलदेवीची सेवा जरूर करा. जी काही सेवा तुम्हाला शक्य आहे ती नक्की करा. माता राणीची सवारी ही देखील खूप महत्त्वाची असते. तिच्या आगमन आणि प्रस्थानाच्या दिवशी तिची सवारी निश्चित केली जाते. यावेळी माता दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येत आहे, जे खूप शुभ मानलं जातं. हत्ती हा ज्ञान, समृद्धी आणि शांतीचं प्रतीक आहे. हत्तीवर मातेचं आगमन समाजात सुख, समृद्धी आणि ज्ञानाची वाट दर्शवतो. या नवरात्रीचे सर्वात जास्त महत्त्व आहे ते उपवासाचे. नवरात्रीच्या 9 दिवसांचे उपवास घरातील महिला, पुरुष किंवा अविवाहित मुली सुद्धा करत असतात. कोणी 9 दिवसांचे उपवास करतात, तर कोणी पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करतात. ज्याला जे शक्य आहे त्या पद्धतीने. परंतु नवरात्रीच्या उपवासाचे काही महत्त्वाचे नियम असतात. या नवरात्रीत काही स्त्रियांनी उपवास करू नये. 99% स्त्रियांना हे माहिती नसतं, पण जर त्यांनी उपवास केला तर आयुष्यभर पश्चाताप करावा लागू शकतो. लक्ष्मी साथ सोडून जाईल, घरात दरिद्रता येईल, संकट सुरू होतील. तर अशा कोणत्या 3 स्त्रिया आहेत ज्यांनी नवरात्रीचा उपवास करू नये आणि नवरात्रीच्या 9 दिवसात महिलांनी कोणत्या नियमांचं पालन करावं, याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर पहा. चॅनलवर नवीन असाल
तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करीन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि एकही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही। नवरात्रीचे 9 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ मानले जातात। या 9 दिवसात काही नियमांचं पालन करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण जो कोणी देवीची भक्ती भावाने पूजा, आराधना, सेवा आणि उपासना करतो त्याच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते। या काळात काही गोष्टी चुकूनही करू नयेत। अशा चुका टाळल्यास व्रताचं पुण्य, सेवा आणि इच्छित फल तुम्हाला नक्की प्राप्त होईल। तर पहा, पितृ अमावस्या संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या सर्वांच्याच घरी अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून अनेक जण आपापल्या घरामध्ये आपापल्या परंपरेनुसार घटस्थापना करतात। आपण सर्वजण या 9 दिवसांच्या दरम्यान आपल्या यथाशक्तीनुसार देवीची सेवा, पूजा, आराधना करत असतो। मग त्यामध्ये बघा, बरेच जण दुर्गा शक्तीचा पाठ करतात किंवा अखंड दिवा लावतात, दिव्यामध्ये तेल घालणं, देवीच्या मंत्राचा जप करणं, अशा काही ना काही सेवा आपण या नवरात्रीमध्ये करत असतो। त्याचबरोबर रोजची आरती, नैवेद्य, माळ अशा सेवा देखील आपण करत असतो। त्यामुळे शक्यतो नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाहीत। नवरात्रीमध्ये काळा रंग पूर्णपणे वर्ज्य मानला आहे, कारण तो अशुभता आणि नकारात्मकतेचे प्रतीक आहे। त्यामुळे या दिवसांमध्ये रंगाचे कपडे शक्यतो टाळावेत। नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये घटस्थापना केलेली असते, अखंड दिवा जळत असतो। साक्षात देवी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते। या दिवसांमध्ये आपल्याला घरातील वातावरण शांत, मंगलमय आणि पवित्र ठेवायचं असतं। म्हणजेच या दिवसांमध्ये भांडण, वादविवाद, कटकटी, अपशब्द, शिवीगाळ, रागावणं, खोटं बोलणं, चिडचिड करणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला पूर्णपणे टाळाव्यात। कारण नवरात्रीचे दिवस हे अतिशय पवित्र व सात्विक असतात। जर आपण एका बाजूला देवीची सेवा करतो आणि दुसऱ्या बाजूला हे नकारात्मक कृत्य करतो, तर आपल्या भक्तीचे फळ आपल्याला मिळत नाही। म्हणून शक्यतो अशा गोष्टी टाळाव्यात। देवीला सर्वात प्रिय आहे ती स्वच्छता। ज्या घरात स्वच्छता असते तिथे देवी आकर्षित होते। त्यामुळे नवरात्रीमध्ये आपलं घर स्वच्छ आणि पवित्र ठेवणं आवश्यक आहे। घरात खरकट भांड, केरकचरा यांसारख्या गोष्टी ठेवू नयेत। तसेच या नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपल्या दारात गाय, कुत्रा, मांजर वगैरे आले तर त्यांना काहीतरी खायला द्यावं। भिक्षुक आला तर त्यालाही रिकाम्या हाताने परत पाठवू नये। थोडंसं धान्य, फळ, साखर, गूळ किंवा जे काही शक्य असेल ते जरूर द्यावं। कधी कधी देवी कोणत्याही रूपात आपल्या घरी येऊ शकते। सवासन स्त्री, कुमारिका किंवा एखादी अनोळखी व्यक्ती हिच्यामार्फतही देवीचं आगमन होऊ शकतं। अशा वेळी हळदी कुंकू लावून हातावर साखर, पेढा, बर्फी यांसारखा गोड पदार्थ द्यावा। या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घरात घटस्थापना करतो, म्हणजे आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा आणि कुळाचार करायचा असतो। त्या अनुषंगाने काही नियमांचे पालन करणं आवश्यक आहे। नवरात्रीच्या 9 दिवसात दाढी करू नये, नखे कापू नयेत, लिंबू कापू नये, उपवास करणाऱ्यांनी तर अजिबात नाही। अत्यंत गरज भासल्यास उपवास करणाऱ्यांकडून लिंबू कापून घ्यावं। केस कापणे, दाढी करणं, नख कापणं अशा गोष्टी नवरात्रीपूर्वी करून घ्याव्यात। नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपल्या घरात घट बसवलेला असतो। काही महिलांना घट बसविल्यानंतर काही अडचणी येतात, आरोग्य कारणांमुळे पूजा करता येत नाही। अशा वेळी त्यांनी इतरांकडून पूजा करून घ्यावी। पूजा, माळ, पाणी इत्यादी सेवा इतरांनी कराव्यात आणि आपण स्पर्श करू नये याची काळजी घ्यावी। कारण देवीला स्वच्छता ही अतिशय प्रिय आहे।
तुमच्या घरात कोणीही पुरुष असेल किंवा एखादी व्यक्ती असेल, त्यांनी पण घटाची रोजची पूजा आणि घटाला माळपाणी केलं तरीही चालू शकतं. पुढचा नियम अतिशय महत्त्वाचा आहे. नवरात्रीचे जे 9 दिवस असतात ते सर्वात शुद्ध, पवित्र मानले गेले आहेत. या दिवसांमध्ये सर्वात जास्त महत्त्व पवित्रता, स्वच्छता आणि सात्विकतेला दिले जाते. त्यामुळे या दिवसांमध्ये मांसाहार चुकूनही करायचा नाही. त्याचबरोबर धूम्रपान, मद्यपान हे सुद्धा पूर्णपणे टाळायचे आहे. मग एखाद्या व्यक्तीचा उपवास असो किंवा नसो, बाकीच्यांनीही या नियमांचे पालन नक्कीच करावं. पुढचा नियम असा आहे की नवरात्रीच्या 9 दिवसात घरात अखंड दिवा लावलेला असतो आणि अशा वेळी कुणीही घराला कुलूप लावून कुठेही जाऊ नये. जर कुणाला कामानिमित्त बाहेर किंवा प्रवासासाठी जायचं असेल तर घरी एक तरी व्यक्ती असायलाच हवी. कारण आपण अखंड ज्योत पेटवलेली असते आणि ही ज्योत कोणत्याही कारणाने विझू नये याची विशेष काळजी घ्यावी लागते. जर तुम्ही नोकरीनिमित्त सकाळी जात असाल आणि संध्याकाळी घरी येत असाल तर सकाळी जाण्यापूर्वी दिव्याची काजळी काढावी, दिव्यात भरपूर तेल घालावं आणि मगच बाहेर जावं. संध्याकाळी परत आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवूनच दिव्यात तेल घालावं. ज्यांनी नवरात्रीचे 9 दिवस उपवास धरले आहे त्यांनी शक्यतो दिवसा झोपणे टाळावे. उपवास करणाऱ्या व्यक्तीने अंथरुणाऐवजी जमिनीवर झोपावं, गादी किंवा बेडवर झोपणं टाळावं. या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये चामड्याच्या वस्तू जसे की चप्पल, बूट, पर्स, पुरुषांचा बेल्ट किंवा स्त्रियांचा बेल्ट यांचा वापर टाळावा. चामड्याच्या वस्तू अशुद्ध मानल्या जातात आणि त्यामुळे त्या वापरू नयेत. उपवास करणाऱ्या व्यक्तीने खोटं बोलणं टाळावं, सत्याचं पालन करावं, मनाला संयमात ठेवावं. कोणालाही अपशब्द बोलू नयेत. हे व्रत निर्मळ मनाने, प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने करावं. श्रद्धेने केलेलं व्रत हे उत्तम मानलं जातं. कारण देव हा भक्तीचा भुकेला असतो. म्हणून यथाशक्ती आणि यथासंभव आपल्याला हे व्रत करावं. या 9 दिवसात कोणीही महिलांचा अनादर करू नये. खरं तर नेहमीच महिलांचा आदर केला पाहिजे, पण नवरात्र हा असा सण आहे की ज्यामध्ये दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. त्यामुळे हा सण आपल्या अवतीभोवती महिलांचा सन्मान करणारा असावा. दुर्गा देवी ही श्रीशक्तीचं रूप आहे. त्यामुळे केवळ या 9 दिवसांसाठीच नव्हे तर सदैव महिलांचा आदर केल्यास दुर्गेचा आशीर्वाद निश्चितच मिळतो. धार्मिक ग्रंथांमध्ये कांदा आणि लसूण यांचे सेवन हे तामसिक आहार मानले गेले आहे. त्यामुळे शक्यतो नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये कांदा आणि लसूण वर्ज्य ठेवा. चुकूनही त्याचे सेवन करू नका. सात्विक आणि पचायला हलकं असं अन्न या दिवसांमध्ये खावं. जर नैवेद्यासाठी काही पदार्थ बनवत असाल तर त्यात सुद्धा कांदा आणि लसूण वापरू नका. दुर्गा मातेला जे काही अर्पण करणार असाल त्यात कांदा लसूण नसणं अत्यंत आवश्यक आहे. नवरात्रीच्या काळात ब्रह्मचर्य पाळावं असं सांगितलेलं आहे. त्यामुळे या 9 दिवसांत ब्रह्मचर्याचं पालन करणं हितकारक आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घट बसवतो. मातीचा जो घट असतो तो बरेच जण कलश असंही म्हणतात. हा घट किंवा घरात लावलेला अखंड दिवा हे 10 दिवस चुकूनही हलवायचे नाही. आपल्या घरात जे देवी देवतांचे टाक असतात ते विड्याच्या पानावर ठेवलेले असतात. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण सर्व टाकांना स्नान घालून विड्याच्या पानावर स्थापना करतो. हे टाक आपण फक्त दसऱ्याच्या दिवशीच हलवायचे असतात. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये ते हलवायचे नसतात. म्हणतात की देव सुद्धा या 9 दिवसांमध्ये घटात बसलेले असतात. घटावर आपण जो नारळ ठेवतो तो सुद्धा दसऱ्याच्या दिवशीच हलवायचा असतो. त्यावेळी तो प्रसाद म्हणून खाल्ला जाऊ शकतो किंवा विसर्जित केला जाऊ शकतो. तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने हे सर्व विधी पार पाडायचे असतात.
तसेच घटामध्ये उगवलेले धान्य आणि ठेवलेला कलश दस्यापर्यंत चुकूनही काढायचा नाही। आपण घरातील धान्य चांगले उगवण्यासाठी दररोज घटाला पाणी घालतो, ते पाणी शुद्ध असायलाच हवे। पाणी घालताना हे लक्षात ठेवा की जेवढं लागेल तेवढंच पाणी घालावं। जास्त पाणी घातल्यास धान्य कुजते, बुरशी येते। त्यामुळे घटाची योग्य पद्धतीने काळजी घेतली तर घट छान उगवतो। धान्य जितके चांगले उगवेल तितकीच आपल्या घराची भरभराट होते, शेतामध्ये बहर येतो आणि घरात सुखसमृद्धी येते। पुढचा नियम देखील अत्यंत महत्त्वाचा आहे। नवरात्रीच्या 9व्या दिवशी म्हणजे महानवमीला आपण कन्यापूजन करतो। अनेक जण मोठ्या वयाच्या मुलींना बोलावतात, पण तसं न करता 1 ते 7 किंवा 9 वर्षांपर्यंतच्या मुलींना बोलवावं, ज्यांना मासिक पाळी आलेली नसते। अशा छोट्या मुलींना कुमारिका म्हणून पूजायचं असतं। त्यांना बोलावून प्रेमाने त्यांचं पूजन करावं। आता पाहूया नवरात्रीचा उपवास कोणत्या स्त्रियांनी किंवा पुरुषांनी चुकूनही करू नये। कधी कधी असं होतं की आपण खूप मेहनत घेतो, व्रत करतो, उपवास करतो, पण तरीही त्याचं फळ मिळत नाही। यामागे काही चुका असतात ज्या आपल्या नकळत होतात। 1. नेहमी इतरांचा द्वेष करणाऱ्या, वाईट विचार करणाऱ्या स्त्रिया। जी स्त्री सतत दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करते, दुसऱ्याचा वाईट भाव म्हणून प्रयत्न करते, तिच्या मनात सतत नकारात्मकता असते। अशा स्त्रीने चुकूनही नवरात्रीचा उपवास करू नये। उपवास केल्यानंतरही त्याचं फळ मिळणार नाही, उलट वाईट परिणाम भोगावे लागतील। 2. ज्यांची तब्येत खूप बारीक आहे आणि ज्यांना वजन वाढवायचं आहे, अशा लोकांनी सुद्धा उपवास करू नये। उपवासामुळे अशक्तपणा येऊ शकतो आणि वजन अजून कमी होऊ शकतं। 3. ज्यांना वारंवार भूक लागते, ज्यांचं पचन फास्ट आहे, त्यांनी उपवास टाळावा, कारण शरीराला सतत अन्नाची गरज भासते। 4. जी व्यक्ती सतत आजारी असते किंवा सध्या आजारी आहे, अशा व्यक्तींनी उपवास करू नये, अन्यथा त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील व उपरात पश्चातापही करावा लागू शकतो। 5. गर्भवती स्त्रिया। ज्यांच्या पोटात बाळ आहे, अशा स्त्रियांना शरीरासाठी पोषणाची अधिक गरज असते। उपवास केल्यास आई आणि बाळ दोघांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो। त्यामुळे त्यांनी फक्त नामस्मरण करावं, त्याचेही पूर्ण फळ मिळेल। 6. स्तनपान करणाऱ्या स्त्रिया। अशा महिलांना जास्त कॅलरी, प्रथिने आणि द्रव पदार्थांची आवश्यकता असते। उपवास केल्यास दूध कमी होऊ शकतं, त्यामुळे अशा महिलांनी उपवास टाळावा। 7. मासिक धर्म सुरू असलेल्या स्त्रिया। त्याही उपवास करू शकतात, काही हरकत नाही। 9 दिवस उपवास करणं शक्य आहे, फक्त त्या पूजा, घटस्थापना किंवा देवीची आरती नैवेद्य करू शकत नाहीत। 8. ज्यांच्या घरात सुतक आहे, त्यांनी घटस्थापना करू नये। व्रत केलं तरी हरकत नाही, पण पूजा, नैवेद्य, माळ अर्पण, कलशपूजन करता येणार नाही। 10 दिवस झाल्यानंतर तुम्ही सेवा, नैवेद्य करू शकता। ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।